आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिकच्या प्रथम नागरिक तथा महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी आज विविध महत्त्वाच्या नागरिक हिताच्या विषयांवर पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली। या पत्रकार परिषदेत शेतकरी, विद्यार्थी, अंगणवाडी कर्मचारी आणि शहरातील प्रवाशांशी संबंधित मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केले। डेपो परिसरामुळे शेतपिके आणि शेतकऱ्यांना होत असलेल्या त्रासाबाबत प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी भूमिका महापौरांनी मांडली। शेतकऱ्यांना कोणताही अन्याय होणार नाही यासाठी महानगरपालिका आवश्यक पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले। सिटीलिंक बस सेवेच्या सुधारणा, प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा आणि सेवेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचीही माहिती यावेळी देण्यात आली। याशिवाय मराठी शाळांवरील करपट्टीच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले। मराठी शाळांना दिलासा मिळावा यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले। अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनवाढीच्या मागणीबाबतही महापौरांनी सहानुभूतीपूर्वक भूमिका घेत शासनाकडे या संदर्भात पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सांगितले। नागरिकांशी निगडीत प्रश्न सोडवण्यासाठी महानगरपालिका सातत्याने प्रयत्नशील असून विविध विषयांवर प्रशासनाशी समन्वय साधून ठोस निर्णय घेण्यावर भर दिला जाईल असे महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले। विस्तार वाढली पाहिजे होती की ज्या पद्धतीने तुम्ही नागरिकांशी इंटरॅक्शन करता, तुम्ही एकच काम केलं ते चांगलं आहे की त्यांनी UPI सुरुवात केली, कारण सुट्या पैशांवरनं गोंधळ होत होते आणि त्यांच्या अक्षरशः नागरिकांबरोबर कंडक्टरचे वाद होत होते आणि त्या गोष्टी करता किंवा आता प्रवासी शालेय मुलं आहे किंवा कॉलेजमधल्या मुलं मुली असतील त्यांच्याकडे सुट्या पैशाचा इश्यू होत होता, म्हणून आपण एक चांगली संकल्पना डिजिटायझेशनची आणली। पण ती सोडता आता जे काही 90 कोटी आणि 100 कोटी महानगरपालिका सिटी लिंकला देते, कंपनी तर कुठल्याच पद्धतीने तो भार स्वीकारत नाही। तो जो भार आहे तो महानगरपालिकेवरतीच आहे। मग आम्ही त्यांच्याकडनं डिटेल रिपोर्ट मागितला आहे की आतापर्यंत तुम्ही काय काय चेंजेस केले, कशा पद्धतीचे कॉन्ट्रॅक्टमध्ये नियम आहेत आणि आतापर्यंत पॉझिटिव्हिटी किंवा सर्व्हिस लेवल आपल्याला जे अचीव करायचे होते ते का नाही झाले। आता कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती आपण एक 50 EV बसेसचा MOU साईन करतो आहे। 200 CNG, 50 डिझेल आणि 50 EV, तर EVचे बसेस अजून वाढून मिळावे अशी आम्ही एक मागणी केलेली आहे। कारण EVचे बसेस जे आहेत त्याच्यात आपल्याला माहिती आहे की सगळ्या मोठ्या बसेस आहेत खरं तर, आणि अशी पण मागणी केली आहे की लोकांना गावात जाण्यासाठी सोयीचं व्हावं म्हणून लहान बसेसचं पण त्याच्यात समायोजन करून घ्यावं। अशा पद्धतीने आम्ही चांगले निर्णय आज खरं तर सिटी लिंकच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्स मीटिंगमध्ये घेतले। काही त्रुटी आहेत आणि आमच्याकडे नागरिक देखील आले होते की काही ठिकाणी पण त्याचं तर आम्ही रद्दबादल करून तो दप्तरी जमा करायला सांगितला ठराव। आणि दुसरं म्हणजे काही पोस्ट आहेत ज्या त्यांनी मेमध्ये भरल्या पण त्याची माहिती त्यांनी कार्योत्तर आत्ता आमच्याजवळ दिली, तर आम्ही तो विषय तहकूब केला आहे। कारण त्याच्यामध्ये काही त्रुटी आम्हाला जाणवल्या की एकच पोस्ट होती आणि एकच जण इंटरव्ह्यूला आला, अशा काही त्रुटी त्या गोष्टींमध्ये होत्या की महाराष्ट्रभरातनं त्या पोस्टसाठी 19 अर्ज येऊन एकच हजर राहतो हे, आणि एक तो नियुक्तही होऊन जातो जो की आधीच्या कन्सल्टन्सीमध्ये काम करणारा व्यक्ती असतो। तर हे जरा काही आम्हाला पटलं नाही, त्याच्यामुळे आम्ही तो विषय तहकूब केलेला आहे। कारण ती व्यक्ती आता ऑलरेडी यांनी घेतलेली आहे। तर असे विषय आम्ही त्यांना सांगितलं आहे की हे लगेच जेव्हा तुम्ही नियुक्ती करता त्यांच्या नियुक्तीपत्रासकट माहिती बोर्ड ऑफ डिरेक्टर्सला ईमेलद्वारे समजली पाहिजे। नंतर हे 3-3 महिन्यात घेण्यात काहीच अर्थ नसतो, कारण ते ऑलरेडी ते करून चुकलेले असतात आणि त्यामुळे त्याच्यावर निर्णय जर आपण कंपनीसारखं काम करायचं आहे तर खरंच तेवढ्या तत्परतेने आणि तेवढं डिजिटल वेने काम करणं अपेक्षित आहे। आणि हे सगळे जे काही बदल आहेत ते आता सिटी लिंकमध्ये आपल्या सगळ्यांना जाणवतात। काही कंपनी केल्यामुळे